सध्या आपल्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. 20 तारखेला मतदान आहेत आणि 23 तारखेला मतमोजणी त्या ठिकाणी होणार आहे. या सर्वांची आपल्याला कल्पना त्या ठिकाणी आहे. मागच्या नॉमिनेशन दाखल करण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी ज्या काही घटनाक्रम समोर आलेला आहे त्या अनुषंगाने काही विरोधक आणि मित्र पक्षाचे काही उमेदवार माझ्यावर आरोप करत आहेत आणि त्या अनुषंगाने आज मी मुद्दाम आपल्या सर्वांसमोर त्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. तसं बघितलं तर यापूर्वी मी तशा प्रकारचा व्हिडिओ त्या ठिकाणी जारी केलेला होता. पुन्हा तशा प्रकारचा व्हिडिओ जारी करण्याची मला काही आवश्यकता वाटत नव्हती. परंतु अनेक लोक सांगतायत का असं घडलं, तसं घडलं, असं झालं, तसं झालं आणि त्यामुळे मला आपल्या समोर त्या ठिकाणी यावं लागलं. ठीक आहे, नॉमिनेशन फाईल करण्याच्या पूर्वी ज्या काही घटना त्या ठिकाणी घडल्या, आमचा सिंदखेडच्या विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा त्या ठिकाणी होता. त्याला कारणही आहे की जिल्ह्यातील 7 विधानसभा ज्यापैकी 4 विधानसभा भाजपाकडे त्या ठिकाणी आहेत. 2 जागा त्या ठिकाणी बुलढाणा आणि मेहकरची शिवसेनेच्या शिंदे गटाकडे त्या ठिकाणी आहे आणि 1 जागा पक्षाची स्थापना झाल्यापासून 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ या ठिकाणी त्या ठिकाणी आहे. घड्याळ या निशाणीवर 4 वेळेला आम्ही त्या ठिकाणी विजयी झालो आणि म्हणून जिल्ह्यातील 7 विधानसभेपैकी 1 विधानसभा जी घड्याळाची आहे, जी परंपरागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे त्या ठिकाणी आहेत, परंपरागत ती जागा आमच्याकडे राहावी अशा प्रकारची आमची मागणी त्या ठिकाणी होती. ती रास्त मागणी आहे, त्याच्यात चुकीचं काहीच नव्हतं. परंतु आमच्या महायुतीचे घटक शिवसेनेचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी त्या ठिकाणी सेनेकडून त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठीची प्रयत्न त्या ठिकाणी केले, मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली. मध्यंतरी त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर त्या ठिकाणी घड्याळाचा स्टेटस ठेवलं. संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घड्याळाचा स्टेटस ठेवून त्या ठिकाणी दिवसभर प्रचार केला आणि नंतर अचानकपणे ते त्या ठिकाणी स्टेटसवरून आणि त्यांच्या सर्व फेसबुक आणि जे काही सोशल मीडियाचे विविध माध्यम असतील त्याच्यावरून त्या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह गायब करून त्या ठिकाणी पुन्हा बाण त्या ठिकाणी त्यांनी स्टेटसवर त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तिथंच पाल त्या ठिकाणी चुकली. मग आमचा जो मतदारसंघ आहे तो आमच्याकडे असावं ही आमची मागणी त्या ठिकाणी होती. आम्ही मनोज देवानंद कायंदे यांना उमेदवारी त्या ठिकाणी मागितली का या युवकाला आपण त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी. एबी फॉर्म नॉमिनेशन दाखल करण्याच्या दिवशी शिंदे सेनेकडूनही एबी फॉर्म आला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील त्या ठिकाणी एबी फॉर्म आला. दोन्ही उमेदवारांनी डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी उमेदवारी दाखल केली. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी मनोज देवानंद कायंदे यांची उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केली. या उमेदवाऱ्या त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर काही विरोधी पक्षाकडून, कुठं मित्र पक्षाकडून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रचार केला जात आहे. काही फेसबुक पोस्ट त्या ठिकाणी पाठवण्यात येत आहे की नाझीर काझी हे डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी ते तुतारीत गेले
आणि नाझीर काझीला त्या ठिकाणी अजितदादा गटाकडे त्या ठिकाणी कायम ठेवलं. हे दोघांची त्या ठिकाणी मिलीभगत आहे. अशा प्रकारचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येत आहे. मला त्यांना सांगायचं आहे तर माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या तडजोडी आणि अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण आम्ही कधीच त्या ठिकाणी केलेलं नाही. मी ज्या घराण्यातून आहे कदाचित तुम्हाला माहित नसेल, ते माहित करून घ्या. माझ्या घराण्याला एक ऐतिहासिक वारसा आहे, फार मोठा वारसा आहे. लखोजीराव राजे जाधव यांच्या पूर्वी 1450च्या दरम्यान 150 वर्ष माझ्या घराण्याकडे त्या ठिकाणी जागीरदारी होती. आणि इतिहासामध्ये नोंद आहे का काझी घराण्याचे जागिरीच्या काळामध्ये सलोख्याचे आणि सौहार्दपूर्ण संबंध त्या ठिकाणी होते. माझ्या घराण्यामध्ये न्यायमूर्ती असतील, न्यायाधीश असतील, अनेक पद त्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी, आमच्या अनेक सदस्यांनी घराण्यातील त्या ठिकाणी भोगलेले आहेत. आणि त्यामुळं एक सुशिक्षित घराणं आहे ज्यांनी इंग्रजांच्या काळामध्ये अनेक पद भोगलेली आहेत. आणि अशा घराण्यातल्या एका कार्यकर्त्यावर ज्याने आयुष्यभर त्या ठिकाणी आपली इमानदारी त्या ठिकाणी कायम ठेवली. माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये त्या ठिकाणी इमानदारी ठासून भरलेली आहे. माझ्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही. मी तिकडं जाण्याचं आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणेंनी मला त्या ठिकाणी तिकडं ठेवण्याचं लॉजिक काय मला ते कळत नाही. कशा पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं घाणेरडा प्रचार त्या ठिकाणी करतायत. एका स्वच्छ चारित्र्याच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी षडयंत्र करून त्याला बदनाम करण्याचं एक कुटील डाव आपण सर्वांनी त्या ठिकाणी बंद करावं अशी माझी विनंती आहे. तुमच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून तुम्ही कुठल्या प्रकारचे असे घाणेरडे आरोप करतायत. ही जनता त्या ठिकाणी तुमचे अशा पद्धतीचे आरोप त्या ठिकाणी खपून घेणार नाही. आणि यापुढे जर जाऊन मला सांगायचं असेल तर माझी आई आणि माझे वडील जिवंत आहेत. माझा एकुलता एक मुलगा आहे, एकुलती एक मुलगी आहे. मला त्यांची शपथ घेऊन सांगतो मी अशा पद्धतीचे तडजोड कधी त्या ठिकाणी केलेले नाही. मी मनोज देवानंद कायंदे यांची उमेदवारी पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी दाखल केली आणि मी आदरणीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी काम करीत आहे. मला काय उत्तर द्यायचे, कशा पद्धतीनं मांडणी करायची ते निवडणुकीच्या दरम्यान ज्या वेळेला त्या ठिकाणी जाहीर सभा होतील त्यावेळेस मी निश्चितपणाने त्याची मांडणी त्या ठिकाणी करेल. तुम्ही वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडणी करतायत, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत, लोकांची दिशाभूल करतायत. कशासाठीचे षडयंत्र आहेत? काय चूक केली मी? माझ्या पक्षाचा उमेदवार उभं केलं, दुसरं काय केलं मी? अशा पद्धतीने तुम्ही जर राजकारण करत असाल, अशा घाणेरड्या राजकारणाला या मतदारसंघातील जनता, या जिल्ह्यातील जनता त्या ठिकाणी खतपाणी घालणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला अंजुम रहबरचं एक शेर आठवतो कि सच बात मान लीजिए आपके चेहरे पे धूल है, सच बात मान लीजिए आपके चेहरे पे धूल है, इल्जाम आईनों पे लगाना फजूल है, इल्जाम आईनों पे लगाना फजूल है. अरे माझं चारित्र्य अतिशय स्वच्छ चारित्र्य त्या ठिकाणी मी आयुष्यभर त्या ठिकाणी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हापासून आहे ते जपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलं. मी वयाच्या 18व्या वर्षापासून संघटनेमध्ये, विद्यार्थी संघटनेपासून त्या ठिकाणी आजपर्यंत त्या ठिकाणी काम करतो. माझ्यावर अशा प्रकारचं कोणी आरोप त्या ठिकाणी केलेला नाही. आणि तुम्ही कसे आहात, काय आहात हे सांगण्याची मला जर आवश्यकता भासली तर निश्चितपणाने तुम्हाला उर्दू शायरीचं मला एक शेर आठवतं कि कहीं खुल न जाए तुम्हारा भरम यारो, कहीं खुल न जाए तुम्हारा भरम यारो, मेरे पास ना आओ क्या आईना हूं मैं, मेरे पास ना आओ क्या आईना हूं मैं. माझं सर्व जे काही कारकीर्द आहे
हे अतिशय स्वच्छ आरशासारखी त्या ठिकाणी आहे. आणि ही जनता तुमच्या या षडयंत्राला त्या ठिकाणी खतपाणी घालणार नाही याची मला निश्चितपणाने खात्री त्या ठिकाणी आहे. आणि असे षडयंत्र मैदानात उतरले तर योग्य पद्धतीने मांडणी करा. अशा पद्धतीनं घाणेरडं राजकारण करून नाझीर काजी तिकडे गेले, नाझीर काजीला इथं ठेवलं आणि अमुक केलं, कशासाठी हे करताय? काय साध्य करायचं आहे तुम्हाला? निवडणुकीतील तुमचे प्रचाराचे जे मुद्दे असतील ते मांडण्याचा प्रयत्न करा. आमच्यावर अशा प्रकारचे घाणेरडे आरोप करून तुम्हाला काही साध्य होणार नाही. आणि तुमच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकलेली आहेत. आणि निश्चितपणाने ही सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील जनता या युवकाला, मनोज देवानंद कायंदे या युवकाला त्या ठिकाणी मतदार रूपी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी त्याला विजयी करणार आहेत. हे काळ्या दगडावरची पांढरी रेख त्या ठिकाणी आहे, हे आपण त्या ठिकाणी समजून घ्या. समाजातील प्रत्येक घटक समाजातला मनोज कायंदे सोबत त्या ठिकाणी उभा आहे. आणि एका युवकाला, 35 वर्षाच्या युवकाला पक्षाने त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि संपूर्ण युवक असतील, वयोवृद्ध असतील, माता भगिनी असतील, सर्व त्याला त्याच्या पाठीशी त्या ठिकाणी मतदार रूपी त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी उभे राहणार आहेत. हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. एवढंच या प्रसंगाच्या निमित्ताने या ठिकाणी बोलतो आणि तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.